जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक नवीन पदभरती प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याविषयी माहितीसाठीचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जवळपास जे काही पदभरती निघत असतात, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा आपलं महाराष्ट्र शासन असेल, NHM पदभरती असतील, परमनंट असतील, कंत्राटी असतील, या स्वरूपाच्या जेवढ्या काही जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत ज्या रिलीज होत असतात त्याविषयी आपण माहिती जी आहे ते पाहत असतो। शासकीय किंवा निमशासकीय क्षेत्रामध्ये जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तुमच्या माहितीसाठी किंवा तुम्हाला जी इम्पॉर्टंट माहिती आहे ती माहिती मिळवून जी आहे ती आपल्या चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी मिळत असते। तर पनवेल महानगरपालिका जी आहे, वैद्यकीय आरोग्य विभाग, पनवेल महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभाग जो आहे यांच्या संदर्भामध्ये एक पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 17 एप्रिल 2024 रोजी ही जी ॲड आहे ही प्रसिद्ध झालेली आहे। पनवेल महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM, त्याचबरोबर राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम जो आहे यांच्या अंतर्गत रिक्त पदा जे आहेत ते भरण्यासाठी निव्वळ कंत्राटी स्वरूपामध्ये करार तत्वावर जे मानधन मिळतं त्या पद्धतीनं नियुक्ती करण्यासाठी ही जी जाहिरात आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि यामध्ये जे काही इच्छुक उमेदवार आहेत, पात्र उमेदवार आहेत, यांच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। हे अर्ज तुम्हाला 17 एप्रिल पासून ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये द्यायचे आहेत। तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत जे काही पनवेल महानगरपालिका आहे यांच्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आराखड्यानुसार मंजूर पद भरायची जी जाहिरात आहे या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ते फॉर्म आहे तो फॉर्म त्याच्यासोबत सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स जे आहेत ते या ॲड्रेसवरती पाठवायचे आहेत। ते ॲड्रेस आहे पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय आरोग्य विभाग, सिडको, समाज केंद्र, सेक्टर 21, कोमोठे, पनवेल 410206 या पत्त्यावर तुम्हाला स्वतः नेऊन द्यायचे आहेत किंवा तुम्ही स्पीड पोस्टानं सुद्धा पाठवू शकणार आहात। कोणते पद आहेत बघा, यामध्ये पहिलं पद असणार आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक। NHM द्वारे हे पद भरलं जाणार आहे। एकच पद आहे। यामध्ये 65 वर्षाची वयोमर्यादा आणि 32,000 रुपये प्रतिमाह तुम्हाला यामध्ये पेमेंट जे आहे ते पेमेंट दिलं जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुमचं क्वालिफिकेशनचा विचार केला तर याच्यासाठी तुम्हाला MBBS किंवा ग्रॅज्युएशन इन हेल्थ असायला पाहिजे। फॉर एक्झाम्पल तुमचं BDS असेल किंवा BAMS असेल, BHMS असेल, BUMH असेल किंवा तुमचं PBBS जे असेल नर्सिंग बेसिसवर झालेलं असेल, ते जरी झालं असेल तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकणार आहात। त्याचबरोबर तुमचं B फार्मसी असेल, M फार्मसी असेल, MBA इन हेल्थ केअर वगैरे असेल, त्यासोबत तुम्हाला थोडाफार एक्सपिरियन्स असेल तर इथं तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात। त्यानंतर बघा दुसरं पद असणार आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ। त्याच्यासाठी लॅब टेक्निशियनचं पद आहे। इथं सुद्धा एकच पद भरून घेतलं जाणार आहे। 12वी प्लस DMLT झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। यामध्ये बघा तुम्ही DY पाटील हॉस्पिटल पुणेमधून किंवा यशवंतराव चव्हाण जे मुक्त विद्यापीठ आहे याच्यातूनही जर डिग्री घेतलेली असेल किंवा तुमच्याकडे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजे MSBT मधून जरी तुमचं झालेलं असेल किंवा हे युनिव्हर्सिटी दिलेल्या आहेत या 4, 5, 6
या युनिव्हर्सिटीमधून तुमचं क्वालिफिकेशन झालं असेल तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। यामध्ये 17,000 रुपये पेमेंट आणि 65 वर्षाची जी वयोमर्यादा आहे ती ठेवण्यात आलेली आहे। अर्जदाराची वयोमर्यादा जी आहे ते बघा कधीपासून कन्सिडर करणार आहे ते त्यांनी दिलेलं आहे। ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही पूर्ण माहिती पाहून घ्या। तुमचं जर लग्न वगैरे झालेलं असेल तर त्याचं तुम्हाला मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, तिथं नावात बदल झाला असेल तर गॅजेट लागणार आहे। कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे याच्यामध्ये दिलेलं आहे बघा। तुम्हाला जे फॉर्म आहे हा शेवटी फॉर्म दिलेला आहे, ते फॉर्म तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायचा आहे। सगळे प्रॉपर डॉक्युमेंट्स भरल्याच्या नंतरच तुम्हाला जे आहे ते फॉर्म पाठवायचा आहे। PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थित आधी डाउनलोड करून घ्या, वाचा आणि नंतर फॉर्म भरा। इथं तुमचा फोटो लावायचा आहे, लेटेस्ट फोटो असणं गरजेचं आहे। नाव, पत्ता, वडिलांचे नाव, सध्याचा पत्ता वगैरे जे डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला प्रॉपर भरायचे आहेत। ईमेल ID, मोबाईल नंबर टाकायचा आहे। तुमचं कॅटेगरी वाईज काय कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरताय, कोणत्या कॅटेगरीतून बिलॉंग करत असाल असं सगळं द्यायचं आहे। शैक्षणिक अर्हता तुमची जे आहेत ते किती मार्क पडलेले आहेत, कोणत्या क्लासला पडलेले आहेत, अशाविषयी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती भरायची आहे प्रॉपर। आणि त्यानंतर सगळे डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत। जोडलेले सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 17 तारखेपासून 30 तारखे या दरम्यान जे पनवेलचा महानगरपालिकेचा ॲड्रेस आहे या ॲड्रेसवर तुम्हाला पाठवायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, लॅब टेक्निशियनचं आणि अजून एक पद आहे, फक्त 2 पदांसाठीच पदभरती आहे। याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे। आपण अजून याविषयी जर काही माहिती प्रसिद्ध झाली तर ते वेळोवेळी कळवत राहू। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही RRB पॅरामेडिकलसाठी जर फॉर्म भरलेला असेल तर RRB पॅरामेडिकल जे आहे त्यांच्यामध्ये सुद्धा लवकरच जे पेपर आहे ते होणार आहेत। त्याचा मेल सुद्धा तुम्हाला आलेला असेल, तुम्हाला मेल आला असेल, मेसेज आला असेल तर तुम्ही वेबसाईट जी आहे ती मी तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये देतो, तिथं जाऊन तुम्ही तुमचा ID पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ असते आणि तुमचा ID जे आहे तुम्हाला तिथं मेलद्वारे तुम्हाला कळवण्यात आलेला आहे। त्यानुसार तुमचा पेपर कोणत्या सेंटरला आहे, कोणती शिफ्ट आहे, त्या शिफ्टचा टायमिंग काय आहे, लोकेशन काय आहे, डेट काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत। त्याचबरोबर तुमचं ॲडमिट कार्ड जे आहे ते पेपरच्या 4 दिवस पूर्वी तुम्हाला प्रसिद्ध होणार आहे। त्याची प्रिंट काढून तुम्हाला एखादा ID प्रूफ सुद्धा सोबत घेऊन जायचा आहे। तुम्ही SC ST कॅन्डिडेट असाल तर तिथं तुम्हाला त्याचं ट्रॅव्हलिंग भत्ता सुद्धा TA दिला जातो, त्याच्याविषयी सुद्धा माहिती आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत राहू। विद्यार्थी मित्रांनो, असे जे माहिती आहेत या माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो, त्यामुळे आपला चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त जणांसोबत शेअर करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा। धन्यवाद।